पुण्यातील कोथरूड परिसरातील भर दुपारची वेळ आणि गल्लीत असणारी शांतता। त्यावेळी गल्लीत कुणीही बाहेर नव्हतं। कुख्यात गुंड शरद मोहोळही लग्नाच्या वाढदिवसामुळे गणपती मंदिराच्या दिशेच्या जाण्याच्या तयारीत होता। त्याच वेळी लक्षणात होत्याचं नव्हतं झालं, कारण शरदच्याच एका साथीदारानं त्याच्यावर गोळीबार केला। मोहोळच्याच काही साथीदारांनी मिळून त्याचा गेम केला। या हत्या प्रकरणाने पुण्यात खळबळ उडाली आहे। या हत्या प्रकरणात आणखी किती जण आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मोहोळच्या अंगावर 3 ते 4 जणांनी गोळीबार केला। त्यानंतर शरद थारोळ्यात पडला। शरदच्या 2 साथीदारांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोर शरदवर गोळीबार करून पसार झाले। यानंतर शरदच्या साथीदारांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठलाच नाही। या गोळीबारानंतर गल्लीत एकच कल्लोळ माजला आणि अख्खं पुणे शहर हादरलं।